श्री हरिविजय अध्याय 28. उषा स्वप्न बाणासुर अनिरुद्ध युद्ध. अनिरुद्ध उषा विवाह. शोणितपूर नगरात बाणासुर नावाचा दैत्य राज्य करीत होता. तो सर्वांना अजिंक्य झाला होता. श्री शंकराच्या वराने त्याला सहस्त्र हात प्राप्त झाले होते. तो सहस्त्र कमळे आणून श्री शंकराची पूजा करी. बाणाला उषा नावाची लावण्यवती कन्या होती. ती चंद्रलेखासारखी दिवसेंदिवस वाढत होती. ही कोणास द्यावी या काळजीत बाणासुर होता. तिची चित्रलेखा नावाची एक चतुर मैत्रीण दासी होती. एकदा उषा बाणासुराबरोबर कैलासात शंकर पार्वतीच्या दर्शनाला गेली. तेव्हा शंकर आणि पार्वती सोंगट्या खेळत होते. आपण आपल्या पतीबरोबर असे सोंगट्या कधी बरे खेळू, असा विचार उषेच्या मनात आला. पार्वती मातेने ते ओळखले आणि भगवान शंकराच्या सूचनेवरून उषेला पार्वती मातेने आशीर्वाद दिला. वैशाख शुद्ध द्वादशीला स्वप्नात तू ज्या मदनासारख्या सुंदर पुरुषाला पाहशील त्याच्याबरोबरच तुझा विवाह होईल. कैलासावरून उषा परत आली. तिला एकच विचार सारखा त्रास देत होता. पार्वती मातेने आपणास आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे आपणास स्वप्न कधी बरं पडणार आणि आपला पती आपणास कधी दिसणार. अशा प्रकारे उषा सारखी त्या स्वप्नाच्या चिंतनात असता एकदा द्वादशीला तिला स्वप्न पडले. एक अतिसुंदर पुरुष येऊन आपणाशी क्रीडा करत आहे असे स्वप्न अनुभवले. पहाटे जागी होते तर तिच्याजवळ कोणी नव्हते. जवळच तिची मैत्रीण चित्रलेखा होती. तिला उषेने जागी केले. अगं, आता माझ्याबरोबर अप्रतिम सुंदर व तेजस्वी असा एक पुरुष क्रीडा करत होता. तो कोठे गेला? दोघींनीही सर्वत्र धुंडाळले पण कोणी सापडले नाही. अखेर चित्रलेखा म्हणाली, हे पहा सखे, मी निरनिराळ्या राजपुत्रांची चित्रे काढले. त्यातून तू तो पुरुष ओळख. मग नारदांनी मला दिलेल्या विद्येच्या मदतीने मी त्याला येथे घेऊन येईल. चित्रलेखेने प्रथम विविध देवदेवतांची चित्रे काढली, मग निरनिराळ्या राजपुरुषांची चित्रे काढली, पण कोणीच तिला पटेना. अखेर तिने द्वारकेतील श्रीकृष्ण व त्यांच्या कुटुंबातील पुरुषांची चित्रे काढू लागली. तेव्हा तिला आपली इच्छा पूर्ण होणार असे दिसून आले. अखेर चित्ररेखेने अनिरुद्धाचे चित्र काढताच उषा लाजून म्हणाली, सखे, हाच ग तो, याची माझी लवकर भेट करून दे. चित्ररेखेने तिचे काम करण्याचे आश्वासन दिले. शोणितपुरापासून 11,000 योजने दूर पण मंत्र सामर्थ्याने चित्रलेखा 2 प्रहरात्रीच्या सुमारास तेथे पोहोचली. नारदांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे द्वारकेभोवती संरक्षणासाठी सतत फिरणाऱ्या सुदर्शन चक्राला नमस्कार केल्यावर तिला द्वारकेत प्रवेश मिळाला. मंत्रस्मरणाने ती अनिरुद्धाच्या महलात गेली. त्यावर मंत्र टाकताच मंचकासह अनिरुद्धाला घेऊन ती शोणितपुरात उषेच्या महलात आली. मोहिनी मंत्र काढून घेताच अनिरुद्ध जागा झाला आणि भोवतालचे वातावरण पाहून चकित झाला. इतक्यात नारद तेथे आले. त्यांनी गांधर्व पद्धतीने उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह लावून दिला. मग 4 महिने अनिरुद्ध उषेच्या महलात राहिला. काही काळाने उषा गरोदर राहिली. हे वृत्त बाणासुराला कळताच तो संतापून गेला. बाणासुराने उषेच्या दाराला धक्के दिले. उषा घाबरून गेली. अनिरुद्धाने तिची समजूत केली. दाराचा अडसर हेच हत्यार हातात घेऊन अनिरुद्ध लढण्यासाठी महालाबाहेर पडला. अनिरुद्ध मोठ्या शौर्याने लढला, पण अखेर सैन्य अगणित असल्याने बाणासुराने अनिरुद्धला नागपाशाने बांधले. इकडे नारदाने ही वार्ता कैलासात शंकराला आणि द्वारकेत श्रीकृष्णाला कळविले. शंकर बाणासुराच्या मदतीने आले. कृष्ण, बलराम, प्रद्युम्न सारेजण मोठे सैन्य घेऊन लढायला आले. भगवान शंकर बाणासुराच्या बाजूने लढायला उभे राहिले. शंकराचा मुलगा कार्तिक स्वामी म्हणजेच षडानन बाणासुराच्या मदतीला आला. त्याचे प्रद्युम्नाशी घनघोर युद्ध झाले. अखेर प्रद्युम्नाने त्यावर स्त्रीअस्त्र सोडले. त्याबरोबर स्वर्गातून 7,000 सुंदर स्त्रिया युद्धभूमीवर आल्या व त्यांनी कार्तिक स्वामीला घेरले. ते पाहताच तो युद्धभूमीवरून पळत सुटला. जाताना त्याने असा शाप दिला, त्या स्त्रिया माझ्या मागे माझ्या दर्शनाला येतील त्या 7 जन्म विधवा होतील. कृष्णाने बाणासुराशी निकराचे युद्ध करून त्याचे 2 हात ठेवले.
सहस्र हातापैकी बाकीचे हात तोडून टाकले. तेव्हा श्रीकृष्ण रणांगणावर भगवान शंकरांना भेटले आणि म्हणाले, भगवान, तुम्ही बाणासुराला वर दिला होता त्याप्रमाणे बाणासुराची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठीच मी येथे आलो. आता तुम्ही यातून मार्ग काढावा, मी तो मान्य करीन. शेवटी शंकराने बाणासुराला कृष्णाच्या पायावर घातले. कृष्णा, प्रल्हादापासून बळीपर्यंत बाणासुराचे पूर्वज तुझे भक्त, तर यावर कृपादृष्टी ठेव. शंकर बाणासुराला म्हणाले, तुझी युद्धाची हौस कृष्णाने पूर्ण केली. अरे, शिव आणि कृष्ण दोन नाहीत. इतक्यात नारद आले. त्यांनी अनिरुद्ध आणि उषा यांचा विवाह आपणच पूर्वी लावून दिल्याचे सांगितले व ते ऐकून बाणासुराने अनिरुद्ध आणि उषा यांचे लग्न थाटाने लावून दिले. त्यावेळी सर्वांना वस्त्रे भूषणे देऊन त्यांचा गौरव बाणासुराने केला. श्री शंकर कैलासावर गेले. श्रीकृष्ण सर्व मंडळीसह द्वारकेस जाण्यास निघाला. द्वारकेस गेल्यावर अनिरुद्ध आणि उषा यांनी रुक्मिणी, रती व इतर सर्व ज्येष्ठ स्त्री पुरुषांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.